ज्यावेळेस बघा आपण ब्लाऊज वगैरे शिवतो किंवा मग पाठीमागच्याच भागाला आणि ते घड्या वगैरे का पडतात किंवा मग चुन्या का येतात, तर त्याचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे. ज्यावेळेस बघा आपण ब्लाऊज वगैरे घालतो तेव्हाच असं होऊन जातं आणि ते का होतं हे बघा. आता इथे आहे ना पाठीमागचा भाग मी तयार करून घेतलेला आहे. आता याला टक्स मारलेले नाही आहे अजून. आपली टक्स मारण्याची चुकीची पद्धत होऊन जाते. आपण नेहमी मार्जिनमध्ये ना 1 इंच घेत असतो पाठीमागच्या टक्ससाठी. हे बघा इथे मग अर्धा-अर्धा इंच मी आता घेतलेलं आहे. बघू शकता टेपनी मोजून दाखवते. हे बघा. आता इथे आहे ना समजा अर्धा इंच एक साईड, दुसरी साईड अर्धा इंच म्हणजे दोन्ही पण मिळून 1 इंच हे झालेलं आहे. आणि 1 इंचाचा टक्स घेतल्यामुळे आपल्याला इथे वरती ना हे बघा असा फुगा पण पडतो आणि इथे अशा ह्या घड्या पडतात. याचं कारण असं आहे म्हणजे आपण मार्जिनमध्ये कपडा जास्त घेतो त्याच्यामुळे असं होतं. आता इथे फक्त पाव इंचाचा समजा घेतला हे बघा टक्स बघू शकता. आणि इथे बघा म्हणजे चुन्या पडायचं जास्त कारण म्हणजे हेच आहे बघू शकता. चला आता मी ते टक्सची मार्किंग करून दाखवते. खालच्या साईडला मी 4 इंच घेतला आहे टक्स आणि उभा टक्स पण मी 4 इंच घेणार आहे आणि लाईन मारून घेते. आता एक साईडचा टक्स मी घेणार आहे फक्त पाव इंचानी शिलाईमध्ये गेला पाहिजे. हे बघा हा पाव इंचाचा घेते म्हणजे तयार आपला अर्धा इंचाचा होणार आहे. लाईन मारून घेते आता इथे म्हणजे आपल्या लक्षात येतं बरोबर. आणि दुसऱ्या साईडला आहे ना दुसऱ्या साईडला पण आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. दुसऱ्या साईडला तसंच आपल्याला खालच्या साईडला आहे ना 4 इंचाचा घ्यायचा हे बघा आणि उभा टक्स मी तो पण 4 इंचाचाच घेतलेला आहे उंचीला. लाईन मारून घेतली. आता इथला टक्स मी दोन्ही साईडला अर्धा-अर्धा इंच घेणार आहे म्हणजे तो आहे ना 1 इंचाचा आपला संपूर्ण तयार होईल. आता याच्यामध्ये बघा फरक किती पडलेला असतो. एक टक्स आपण 1 इंचाचा संपूर्ण घेतलेला आहे आणि एक अर्धा इंचाचा तयार होईल. चला शिलाई मारलेली आहे बघू शकता. हे बघा. आता मी ते हा ना पाठीमागचा भाग सरळ करते आणि तुम्हाला दाखवते व्यवस्थित कुठे चुन्या पडतात आणि कुठे घोळ येतो बघा. हे बघा. आता हा टक्स मी फक्त पाव इंचाचा घेतलेला आहे बघू शकता. म्हणजे अर्धा इंच कपडा गेलेला आहे मार्जिनमध्ये. इथे अजिबात चुन्या नाही का घोळ नाही का घड्या नाही बघू शकता. आणि दुसऱ्या साईडला संपूर्ण मी 1 इंचाचा तो टक्स घेतलेला आहे. म्हणजे दोन्ही साईडला तो अर्धा-अर्धा इंचाचा घेतला म्हणजे 1 इंचाचा तो तयार होतो. आणि इथे बघा घड्या बघा, चुन्या बघा. तर म्हणून आहे ना आपल्याला आहे ना पाठीमागचा टक्स आहे ना खूप कमी घ्यायचा. थोडंसं पाव इंचाला जास्त घेतला